दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज जिओ प्लॅटफॉर्मचा IPO लवकरच येणार आहे. जिओनं त्यांच्या IPOसाठी बाजार नियामक सेबीकडे ड्राफ्ट रेड हिअरिंग प्रॉस्पेक्ट्स दाखल केलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे याच्या अगदी एकच दिवस आधी नॅशनल स्टॉक एक्सचेंजनंही त्यांच्या IPOसाठी कागदपत्र सादर केली होती. त्यामुळे भारतामध्ये दोन मोठ्या IPOची शर्यत सुरू झालेली आहे. पण आजच्या व्हिडिओत आपण रिलायन्स जिओच्या IPO बद्दल सगळ्या गोष्टी डिकोड करणार आहोत. रिलायन्स जिओ इंडस्ट्रीजची 49वी वार्षिक बैठक 19 जूनला पार पडली. यात कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानींनी 44 लाख शेअर होल्डर्सना संबोधित केलं. यावेळी त्यांनी दोन महत्त्वाच्या अनाउन्समेंट्स केल्या. एक म्हणजे जिओ प्लॅटफॉर्मचा IPO लवकरच येणार आहे आणि दुसरं म्हणजे कंपनी युरोप आणि आफ्रिकेच्या मार्केटमध्ये एंट्री घेणार आहे. कंपनीने IPOसाठीची कागदपत्र सेबीकडे सादर सुद्धा केलेली आहे. कंपनी 27 कोटी नवीन शेअर्स बाजारात आणणार आहे आणि त्यातून $4 बिलियन म्हणजे जवळपास 37,000 कोटी रुपये उभारणार आहे. त्यामुळे हा भारतातला सर्वात मोठा IPO ठरू शकतो. पण या शेअर्सची किंमत काय असू शकते याची मात्र अजून कोणतीच माहिती पुढे आलेली नाही. खरं तर या IPOची घोषणा रिलायन्स जिओच्या मागच्याच वर्षीच्या वार्षिक बैठकीत करण्यात आली होती. पण पुढे पश्चिम आशियातल्या युद्धामुळे याची पुढची प्रक्रिया टाळण्यात आली होती. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 49व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना मुकेश अंबानींनी जिओच्या IPOला खरं तर यंदाच्या वर्षातला सर्वात महत्त्वाचा व्हॅल्यू क्रिएशन माइलस्टोन असं म्हटलं. त्यांच्या मते या लिस्टिंगमुळे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या सध्याच्या शेअर होल्डर्ससाठी मोठी मूल्यनिर्मिती होईल आणि नव्या गुंतवणूकदारांसाठी सुद्धा ही एक आकर्षक संधी ठरेल. त्यामुळे जिओ प्लॅटफॉर्मचा IPO भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासात नवा विक्रम प्रस्थापित करू शकतो. गुंतवणूक बँकर्सच्या अंदाजानुसार या IPOमधून सुमारे $4 अब्ज म्हणजे साधारण 37,000 कोटी रुपये उभारले जाऊ शकतात. आणि जर हा अंदाज खरा ठरला तर रिलायन्स जिओचा हा IPO भारताच्या इतिहासातला सर्वात मोठा IPO ठरेल. अगदी $3 अब्ज म्हणजे सुमारे 28,000 कोटी रुपये जरी उभारले गेले तरी तो सध्या सर्वात मोठ्या असलेल्या Hyundai मोटार इंडियाच्या 27,859 कोटी रुपयांच्या IPOला मागे टाकू शकतो. सो जिओच्या प्रस्तावित IPOमध्ये 27 कोटी फ्रेश इश्यूजचा समावेश असणार आहे. यामध्ये ऑफर फॉर सेलचा भाग अजिबात नसणार आहे. तसंच 2006 मध्ये रिलायन्स पेट्रोलियमच्या IPO नंतर रिलायन्स समूहातली ही पहिली सार्वजनिक भागविक्री असणार आहे. देशांतर्गत बाजारामध्ये जरी जिओचं वर्चस्व असलं तरी जागतिक बाजारात एअरटेल पुढे आहे. म्हणजे आर्थिक वर्ष 2025-26च्या आकडेवारीनुसार जिओचा एकत्रित शुद्ध नफा हा 30,053 कोटी रुपये आणि महसूल 1,47,000 कोटी रुपये इतका होता. पण याच्या उलट भारतीय एअरटेलने 33,823 कोटी रुपयांचा अधिक नफा आणि 2.11 लाख कोटी रुपयांचा महसूल नोंदवला होता. आता असं असलं तरी जिओच्या IPOला एवढी मागणी का, त्याची चर्चा एवढी का होतीये? कारण जिओचा भारतातला युजर बेस, जिओचा भारतातला ग्राहक बेस तब्बल 52.4 कोटी आहे, जो देशातल्या एकूण मोबाईल युजर्सच्या तब्बल 40% वाटा व्यापतो. त्यामुळे भारतातल्या ग्राहक संख्येचा आपण विचार केला तर जिओ सध्या आघाडीवर आहे. त्यामुळे ग्राहक संख्या आणि प्रतिग्राहक महसूल यांचा एकत्रित गुणाकार पाहिला तर जिओच्या महसूल आणि मजबूत पकड आपल्याला जिओची असल्याची एकंदरीत दिसून येते. शिवाय जिओ हा तर नुसता टेलिकॉम ऑपरेटर राहिलेला नाहीये, तर तो एक मोठा डिजिटल प्लॅटफॉर्म झाला आहे. जिओकडे जिओ सावन, जिओ क्लाउड, जिओ सिनेमा अशा वेगवेगळ्या डिजिटल सर्व्हिसेसची पूर्ण चेनच आहे. त्यामुळे जिओच्या IPOकडे लोक आकर्षित होत आहेत. पण याचा रिलायन्सच्या भागधारकांना म्हणावासा फायदा होणार नाही असं नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजनं म्हटलेलं आहे. आणि यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे समूह कंपन्यांमध्ये गुंतवणूक करताना नेहमी दिसणारी गोष्ट जी आहे होल्डिंग कंपनी डिस्काउंट. नुवामाने असं म्हटलेलं आहे की जिओला सार्वजनिक बाजारात प्रीमियम व्हॅल्युएशन मिळण्याची शक्यता आहे. पण तरी रिलायन्सच्या शेअरधारकांना त्याचा फायदा मर्यादितच मिळू शकतो. कारण टेलिकॉम व्यवसाय एका मोठ्या समूह कंपनीच्या स्ट्रक्चर अंडर येतो आणि ही ब्रोकरेज कंपनी रिलायन्सच्या डिजिटल आणि रिटेल व्यवसायांचं मूल्य काढताना अजूनही 20% होल्डिंग कंपनी डिस्काउंट लावते. म्हणजे बाजार हा सहसा उपकंपनीला तिच्या मूळ कंपनीपेक्षा म्हणजे पेरेंट कंपनीपेक्षा जास्त किंमत देतो हे यातनं दिसतं. म्हणजे सोप्या शब्दात जिओचा IPO जरी खूप जास्त किमतीला लिस्टेड झाला तरी त्याचा पूर्ण फायदा रिलायन्सच्या शेअरच्या किमतींमध्ये दिसणार नाही. यातला आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रिलायन्सचं जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये 100% मालकी नाही. यात वेगवेगळे गुंतवणूकदार आहेत ज्यांचे कंपनीमध्ये मायनॉरिटी स्टेक्स आहेत. त्यामुळे जिओच्या बाजार मूल्यात वाढ झाली तरी त्याचा फायदा सगळ्या शेअरधारकांमध्ये विभागला जातो, तो पूर्णपणे रिलायन्सकडे जात नाही.
यामुळे या IPOमुळे सध्याच्या शेअरधारकांच्या हिश्श्यात सुमारे 2.9% डायल्युशन होईल असंही म्हटलं जात आहे. कारण आता जिओचा IPO आल्यावरती त्याच्यात आणखी नवीन गुंतवणूकदार येतील आणि त्यामुळे सध्याच्या शेअरधारकांचा हिस्सा सुमारे 2.9% कमी होईल. शिवाय विश्लेषक असंही सांगतात की बाजार आधीपासूनच रिलायन्सकडे फक्त तेल आणि गॅस कंपनी म्हणून न बघता कंझ्युमर आणि टेक कंपनी म्हणून सुद्धा बघतो. म्हणजे जिओच्या वाढीचा फायदा रिलायन्सच्या सध्याच्या शेअर किमतीत आधीच काहीशा प्रमाणामध्ये धरला गेलेला आहे. त्यामुळे या IPO नंतर शेअरमध्ये फार मोठी अचानक उसळी येण्याची शक्यता तशी कमी आहे, कारण मार्केटने हे आधीच गृहीत धरलं होतं आणि त्याची किंमत आधीच लावलेली आहे. आता या सगळ्याचं कन्क्लुजन काय? तर या लिस्टिंगमुळे शेअर बाजारात नोंदणी झाल्यामुळे कंपनीचं खरं मूल्य समोर येईल, पारदर्शकता येईल आणि नवीन गुंतवणूकदारांचं लक्ष आकर्षित होईल. आता या फायद्याचं रूपांतर रिलायन्सच्या शेअरधारकांसाठी मोठ्या परताव्यात किती होईल हे कोणत्या गोष्टींवर खरं तर अवलंबून आहे? तर हा समूह AI, एनर्जी ट्रान्झिशन आणि कंझ्युमर व्यवसायांमधल्या आपल्या महत्त्वाकांक्षा किती चांगल्या प्रकारे प्रत्यक्षात आणतो यावर. तुर्तास मंडळी इथेच थांबूया. तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा ऑड इव्हन फॉर मोर सच कॉन्टेंट.